अनेक लोकांना कॅन्सर झाल्याच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये कलासृष्टीतील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हिना खानने ब्रेस्ट कॅन्सर निदान झाल्याचं सांगितलं. आता याबाबत आणखी धक्कादायक बातमी समोर आली. ब्रेस्ट कॅन्सरमुळे पोकेमॅन स्टारचं निधन झाले. या बातमीनं एकच खळबळ उडाली असून लोक शोककळा व्यक्त करत आहेत. फेमेट कार्टून पोकेमॅनमध्ये आता मिस्टी आणि जेसीचा आवाज ऐकायला मिळणार नाही. या कॅरेक्टरला आवाज देणारे स्टार रिचेल लिसचं निधन झाले. 46व्या वर्षी रिचेलने जगाचा निरोप घेतलाय. रेचल लिलिस ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिची झुंज अपयशी ठरली. तिच्या जाण्यानं कलासृष्टीला मोठा धक्का बसला. पोकेमॅनमध्ये ती मिस्टी आणि जेसीच्या कॅरेक्टरला आवाज द्यायची. तिच्या आवाजाने लहान मुलांचं मनोरंजन व्हायचं. मात्र आता हा आवाज ऐकायला मिळणार नाही. 20 वर्षांच्या करिअरमध्ये रेचलने आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिच्या आवाजाची जादू लोकांच्या कानात घुमायची. ती एक उत्तम व्हॉइस आर्टिस्ट होती. तिने तिच्या करिअरमध्ये 120हून अधिक शोमध्ये आवाज दिला. ही दुःखद बातमी रेचलची मैत्रीण वेरोनिका टेलरने शेअर केली. ही बातमी समोर येताच सर्वजण लतीला श्रद्धांजली वाहत आहेत.